मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रोजगार नोकरी संदर्भ दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या न्यूजपेपरचा आढावा घेणार आहोत. सर्वात पहिले आपण क्विक न्यूजमध्ये बघूया. एज्युकेटेड गर्ल्स या या संस्थेला मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, मोफत योजनामुळे राज्यांच्या तिजोऱ्या खाली झालेल्या आहे. देशातील किमान 13 राज्यांमध्ये बघा मित्रांनो, एकूण अर्थसंकल्पाच्या 70% रक्कम ही निवृत्तीवेतन, अनुदान किंवा कर्जाच्या व्याजावर खर्च होतात आणि 30% रक्कम ही फक्त पायाभूत सुविधांसाठी वापरली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्थलांतराच्या क्रमवारीत भारत अव्वल क्रमांकावर आहे मित्रांनो. ठीक आहे. नंतर बघा, देशात 7.2% GDP वाढीचा अंदाज असेल. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र हे सर्वोत्कृष्ट राज्य बनलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आता वर्षातून 2दा CET एक्झाम कंडक्ट होणार आहे. त्यानंतर काही वॅकन्सी आहे मित्रांनो, महत्त्वाची आहे. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा याबद्दल. केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती एकूण 14,967 पदे आहे. पदाचे नाव, पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी आणि परीक्षा शुल्क तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे. अंतिम दिनांक असणार आहे 4 डिसेंबर 2025. आणखी काही महत्त्वाचे जॉब्स आहेत जे तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू दाखवतो. बघून तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. ठीक आहे. मी जस्ट ओव्हरव्ह्यू करून देतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला जर वाटत असेल ते तुम्ही पॉज करून बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, राम सुतार यांच्या माध्यमातून जगात भारताचा लौकिक होत असल्याने फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, इंडियन एअरफोर्समध्ये सुद्धा 340 पदांची वॅकन्सी निघाली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा पेज बघायचं झालं तर इथे काही संपादकीय लेख आहे जे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाही आहे. तुम्हाला जर हवेच असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला याची प्रिंट कॉपी किंवा PDF तुम्हाला मी शेअर करेन. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं म्हटलं तर हे बघा, चालू घडामोडी आहे. त्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय घडामोडी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करू. अनुवांशिक विकारांच्या लढण्यासाठी भारताचा पहिला आदिवासी जिनोम प्रकल्प कोठे सुरू झाला, तर गुजरात इथे झालेला आहे. त्यानंतर RBIचे नवे डेप्युटर गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर गिरीशचंद्र मुर्मू यांची. नंतर बघा, देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता ठरला आहे, तर बालोद, छत्तीसगड. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर स्टारलिंकसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर महाराष्ट्र राज्य ठरले आहे. भारताचे पहिले महिला कल्याण ऑन व्हील्स वाहन कोणते राज्य लॉन्च करेल, तर तमिळनाडू. ठीक आहे. नंतर बघा, 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला, तर महाराष्ट्राला मिळाला, दुसरा गुजरात आणि तिसरा हरियाणाला. देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे, तर ते बांधले जाणार आहे कोची इथे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2025 वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 150वा 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर बघा, जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला, तर अमूल या संस्थेने. नंतर बघा, पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ल्युकेमिया आणि लिम्फोमासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी CAR-T सेल थेरपीचे नाव काय, तर नेक्स्कार 19 हे नाव आहे. त्यानंतर बघा, हुरून इंडिया फिलाथ्रॉफी लिस्ट 2025 नुसार कोणाची सर्वात उदार देणगीदार म्हणून निवड झाली आहे, तर शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबांची. नंतर बघा, कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी कोणता 2025चा गोल्डन पिकॉक पुरस्कार देण्यात आला आहे, तर हेरिटेज फूड्स लिमिटेड. नंतर बघा, वॉटरशेड फेस्टिवलवरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली, तर आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर बघा, टाईम आउटने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात अलीकडेच कोणत्या शहराला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषिण्यात आले, तर मुंबईला. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही चिंतन आहे अब्दुल कलामजीचं, आपण वाचून घेऊया. मनुष्याच्या आयुष्यात समस्या येणे फार आवश्यक आहे, कारण त्याशिवाय सफलतेचा आनंद घेता येऊ शकत नाही.
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण सवयी मात्र बदलवू शकतात. सवयीच भविष्य बदलवून टाकेल. हे कोणाचं म्हणणं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे. आता बघूया मित्रांनो आंतरराष्ट्रीय घडामोडी. डेटन शांतता जीवनगौरव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर सलमान रश्दी. नंतर बघा 30वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद, ज्याला आपण COP30 म्हणतो, ब्राझीलच्या कोणत्या शहरात संपन्न झाली? तर बेलेम इथे. त्यानंतर बघा 2027पर्यंत अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारे AI डेटा सेंटर बांधण्यासाठी प्रोजेक्ट सनकॅचर कोणी सुरू केला? तर गुगलने चालू केलेला आहे. नंतर बघा UN टुरिझमच्या 50व्या वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला सरचिटणीस कोण ठरल्या आहेत? तर शेख अल नवेस. ठीक आहे. नंतर बघा जागतिक विज्ञान दिन 2025ची थीम काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. विश्वास, परिवर्तन आणि उद्या 2050साठी आम्हाला आवश्यक असलेले विज्ञान. नंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले पुनत सांगछू जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर ते आहे भूटानमध्ये. नंतर बघा अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे गोवरमुक्त दर्जा गमावला आहे? तर कॅनडाने. नंतर बघा मित्रशक्ती सरावाची 11वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान होत आहे? तर श्रीलंका. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका दरम्यान. नंतर बघा कॉलिन्स डिक्शनरीमध्ये कोणता शब्द 2025 वर्षाचा शब्द म्हणून घोषित केला आहे? तर वायब कोडिंग. नंतर बघा शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना प्रतिष्ठित इंटरपोल पदक देण्यात आले आहे. ते कोणत्या देशाचे आहे? तर बहरीन देशाचे आहे. नंतर इच्छामरणाला कायदेशीर परवानगी देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला? तर उरुग्वे. ठीक आहे. त्यानंतर बघा काय चिरंतर सत्य आहे गॅलिलिओ यांनी म्हटलेलं आहे, जर तुम्ही देवाला मॅरेथॉन जिंकण्यासाठी प्रार्थना कराल तर देव तुम्हाला जोडे देईल, मेडल नाही. ठीक आहे. नंतर बघा आपल्या भूतकाळातील दुःख आणि भविष्यातील भीतीला आपल्या वर्तमानातील आनंदाला बर्बाद करू देऊ नका. ठीक आहे. आता बघूया मित्रांनो क्रीडा घडामोडी. बघा भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर राहुल VS. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा अनिश भानवाला इजिप्तमध्ये कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कोणते पदक मिळाले आहे? तर रौप्य पदक मिळालं आहे. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमप्रीत कौर हिचा मेनचा पुतळा कोठे प्रस्थापित केला जाईल? तर उत्तर आहे जयपूरच्या प्रसिद्ध नाहरगड किल्ल्याच्या मेणाच्या संग्रहालयामध्ये. त्यानंतर बघा मित्रांनो ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सम्राट राणा. त्यानंतर अंधांसाठी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर नवी दिल्ली येथे झालेलं आहे. त्यानंतर पारादीप फॉस्फेटचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर राहुल द्रविड यांना. त्यानंतर बघा हरियाणा महिला आयोगाची 2026साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर शेफाली परमाईची. नंतर बघा ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला वैयक्तिक भारतीय नेमबाज कोण ठरला आहे? तर अनिश भानवाला. त्यानंतर बघा नमितबीर सिंग वालिया यांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवली आहे. ही कामगिरी करणारा तो कोणत्या राज्यातील दुसरा खेळाडू ठरला? तर पंजाबमधला. त्यानंतर बघा प्रो कबड्डी लीग PKL 2025चा 12वा हंगाम कोणी जिंकला आहे? तर दबंग दिल्ली यांनी. आणि उपविजेता कोण? तर पुणेरी पलटण. त्यानंतर 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजित कलकल यांनी कोणते सुवर्णपदक जिंकले? तर सुवर्णपदक. ठीक आहे. कोणते पदक? तर सुवर्णपदक. त्यानंतर चिली येथे झालेल्या 2025च्या फिफा विश्वचषक अंडर-20 विजेतेपद कोणी जिंकले? तर मोरोको यांनी जिंकले. ठीक आहे. आता बघूया मित्रांनो काही जॉब वॅकन्सी आहे जे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. बघा महाराष्ट्र पोलीस भरती निघालेली आहे 2025. 15,631 पदे आहेत. या पदाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन
तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. ठीक आहे. कोणी गरजवंत मित्र असेल तर त्यांना पण तुम्ही हे शेअर करू शकता. आता आपण लेटेस्ट अवॉर्ड बघणार आहोत. त्यामध्ये बुकर पुरस्कार 2025. ठीक आहे. डेव्हिड झाले यांना त्यांच्या फ्लेश या पुस्तकासाठी 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ब्रिटिश हंगेरियन लेखक डेव्हिड झाले यांना त्यांचा फ्लेश या कादंबरीसाठी या वर्षीचा बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्याचे वर्णन काय आहे तर न्यायाधीशांनी असाधारण आणि एक अतिशय खास पुस्तक केले आहे. याबद्दल थोडं तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण बघूया बुकर पुरस्काराबद्दल. तर बुकर पुरस्काराची स्थापना वर्ष आहे 1969. संस्थापक कोण आहे? ब्रिटनची बुकर मॅककोनल. ठीक आहे. 2023 कोणाला मिळाला होता बुकर? पॉल लिंच. प्रॉफिट सॉन्ग आहे ना, आयर्लंडचे आहेत ते. त्यानंतर 2024चा बुकर पुरस्कार सामंता हार्वे आणि 2025चा डेव्हिड सलॉय यांना मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा, शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश चंद्र जैन यांना आंतरराष्ट्रीय सन्मानाने निवड केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोनू निगम यांना 2025चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, 2025मध्ये प्रदान करण्यात आलेले काही पुरस्कार आहेत. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला? तर वर्षा देशपांडेला मिळालेला आहे. 2025चा पेन पिंटर पुरस्कार लीला अवयलेला. त्यानंतर 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नितीन गडकरी यांना मिळालेला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 पंडित भीमराव पांचाळे यांना मिळालेला आहे. नंतर बघा, अन्न आणि शांततेसाठी पहिला जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर R.N. आरे. बघा मित्रांनो, पहिला जागतिक पुरस्कार आहे R.N. आरे यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला होता? एज्युकेटेड गर्ल्स NGOला. नंतर भारतरत्न पुरस्कार 2024 राम सुतार यांना मिळाला होता, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. त्यानंतर बघा, 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणाला मिळाला? युनुस अहमद यांना. त्यानंतर बघा, 2025चा ASME हॉली पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वावा कल्याणी यांना मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे सुद्धा काही महत्त्वाचे जॉब्स दिलेले आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. आणि तुमच्या गरजूवंत मित्रापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना वॅकन्सीबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथे काही महत्त्वाचे एक क्वेश्चन दिलेले आहे, क्वेश्चन सेट आहे, रेल्वे एक्झाममध्ये आलेले आहेत, रेल्वे एक्झाम स्पेशल. बघा, तर एकदा आढावा घेऊन घेऊ आपण. रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जयश्री व्यंकटेशन. नंतर बघा, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हर्ष दुबे याला. नंतर बघा, सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला? तर सौरभ घोषाल यांनी जिंकलेला आहे. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिले आहे? आयुष मंत्रालय. नंतर बघा, भारत आणि कोणत्या देशाने नवीन बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर बांगलादेश आणि भारतने. नंतर बघा, महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? संतोष दानवे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नंतर बघा, सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर पुणे येथे. G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होत असते? तर दक्षिण आफ्रिका. नंतर कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? पौर्णिमा देवी बर्मन. नंतर कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने मेमोरी लीग विश्वविजेतेपद 2025 जिंकले आहे? विश्व राजकुमार याने. ठीक आहे. नंतर बघा, धर्म संरक्षण युद्ध सराव कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत आणि जपान. पहिले वार्षिक ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली येथे. नंतर बघा, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमित खरे. नंतर बघा, तिरुमला हिल्स आणि एरामट्टी दिब्बालो हे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट असलेल्या
कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहेत. नंतर बघा 5व्या अधिकृत भाषा परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर गांधीनगर इथे झाले. त्यानंतर राष्ट्रीय हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो तर 15 सप्टेंबर रोजी. नंतर बघा पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला 10 सप्टेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे काय करण्यात आले आहे तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे. झंकार महोत्सवाची 10वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल तर लडाख इथे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर 17 सप्टेंबर. त्यानंतर नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर गुजरातने. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कुठे केले तर अहमदाबाद इथे केले आहे. त्यानंतर बघा दापण स्टोरी ऑफ स्ट्रगल आणि ऑफ काश्मीर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर इसिप्ता चक्रवर्ती यांनी लिहिलेलं आहे. भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली तर आसाम इथे. कोणत्या शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान पटकावले आहे तर अमरावती या देशाने. सुशीला कार्की या नेपाळच्या कितव्या पंतप्रधान बनल्या आहे महिला पंतप्रधान तर पहिल्याच. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष. त्यानंतर बघा 16 सप्टेंबर 2025 जागतिक ओझोन दिवसाची थीम काय होती तर विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत. त्यानंतर बघा कोआलांना क्लॅमिडियापासून वाचवण्यासाठी जगातील पहिली लस कोणत्या देशाने मंजूर केली आहे तर ऑस्ट्रेलियाने. त्यानंतर विश्व पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो तर 27 सप्टेंबर रोजी विश्व पर्यटन दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन IECची 89वी सर्वसाधारण सभा GM कोणत्या देशात होणार आहे तर भारत देशात होणार आहे. जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. त्यानंतर तलाठीसाठी सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत तर वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर बघा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण तर वेदप्रकाश. त्यानंतर बघा RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे किंवा RTGSचे फुल फॉर्म काय आहेत तर आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते PUCची व्हॅलिडिटी असते 6 महिने. त्यानंतर बघा संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर उस्मानाबाद इथे आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टन. भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर गांधारी होते. महाभारतातील धृतराष्ट्र. त्यानंतर भारतात पोलीस स्मृती दिनमधून कोणता दिवस पाळण्यात येतो तर 21 ऑक्टोबर. त्यानंतर डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही तर शर्करा ज्याला आपण शुगर म्हणतो. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर हा उत्तर माहीत असायलाच पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर 288 आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर यवतमाळ जिल्हा. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकरू. त्यानंतर बघा हू वे अशूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर आंबेडकर. त्यानंतर पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतो तर लेखापाल स्थानिक निधी लेखापाल. त्यानंतर बघा इंडियन हायकोर्ट ॲक्ट केव्हा संमत करण्यात आला 1861 मध्ये. राज्यपालास कोण जबाबदार असतो तर राष्ट्रपती असतो. भारतीय संविधानात एकूण किती प्रकरणे आहेत तर 22 प्रकरणे आहेत. लाडेमध्ये कोणता एन्झाम असतो एन्झाईम तर टायलिन नावाचं एन्झाईम असते. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता केव्हा संपुष्टात आली 1858 मध्ये.
असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? वसाहतीचे स्वराज्य हा मित्रांनो प्रश्न चुकीचा आहे. नंतर बघा, दादाभाई नौरोजींनी स्वतःचे विचार कोणत्या वृत्तपत्रात मांडले? तर पेट्रियाट. ठीक आहे. सायमन कमिशन भारतीयांमध्ये तीव्र नापसंती का होती? तर त्यात एकही भारतीय नव्हता त्यामुळे. कैसर हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? पंडिता रमाबाईंना. फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण होते? सुभाषचंद्र बोस. प्रसिद्ध ग्रंथ द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस कोणी लिहिला? तर V.P. मेनन यांनी लिहिला आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर सातारा इथे. त्यानंतर इसवी सन 1848 ते 1868 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी. त्यानंतर केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणत्या साली सुरू करण्यात आली? तर 1881 रोजी. भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार कोणी दिला? तर अरविंद घोष यांनी. 2 सप्टेंबर 1946 रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होऊन गेले? तर बद्रुद्दीन तय्यबजी. त्यानंतर भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरन हेस्टिंग हे होते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेपर्यंत या न्यूजपेपरला कवर केलेला आहोत. आता पेज नंबर 5 आपण पार्ट 2मध्ये कवर करणार आहोत. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. लवकरच आपण पार्ट 2 घेऊन येणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारची सिरीज जर तुम्हाला चालू ठेवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस असं टाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.